मैत्रिणींनो आणि प्रेक्षक हो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहोत ऐश्वर्या कशा प्रकारे उपवास उभा करणार आहे, आजी सारंग मिळून काय करणार आहे. तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड. घरोघरी मातीची चुली. आजी नानाच्या खोलीमध्ये असतात आणि आजी नानाला विचारतात, तुम्ही या दोघांना क्षमा केली आहे ना. नाना विचारत असतात, त्यांना काय उत्तर देऊ हेच समजत नाही. आणि आजी म्हणतात, मी काय समजू, ह्यांना संधी मिळाली असं समजू का. नाना म्हणतात, कसली संधी. आणि आजी म्हणते, नीट वागायची. त्यावर नाना म्हणतात, संधी शोधायची असते, द्यायची नसते. आणि त्यासाठी संस्कार लागतात. हे संस्कार दोघांकडे पण नाही आहेत. संस्कार घ्यायचे असतील तर ऋषिकेश आणि जानकीकडे जा आणि शिका त्यांच्याकडून. जा त्यांच्याकडे. त्यावर आजी म्हणतात, बघा नानासाहेब काय म्हणतायत, जा, इथे थांबू नका. त्यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग आपण आता नीट वागूया. आणि नानाला ती थँक्यू म्हणते. आणि सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या, तुम्ही म्हणाल तसं. नाना म्हणतात, निघा इथून, निघा, बायकोचा बैल कुठला. आणि आजी पण म्हणते, हां नाहीतर काय. आणि आजीला म्हणतात, आता झालंय ना तुमचं, तुम्ही पण गेलात तरी चालेल. आणि ही ऐश्वर्या तिथंच असते भिंतीला कान लावून. आजी म्हणते, नानासाहेब तुमचं वाचन चालू आहे ना, ते चलू द्या, पण हां मला काय म्हणायचंय, ती छोटं बाळ आहेत ना, त्यांना प्रेमाने समजून घ्या. नाना म्हणतात, तुम्ही प्रेमाने जाताय की. आजी म्हणते, हो हो चाललीच आहे मीच. आणि आजी चलत चलतच विचारते, सुमित्रा कुठे. नाना म्हणतात, मला माहीत नाही, ती रोज संध्याकाळी या वेळेला कुठेतरी बाहेर जाते. आणि आजी विचार करत म्हणते, ह्या वेळेला कुठं बरं जात असेल. आणि नाना म्हणतात, तुमची लेक आहे ती, तिलाच विचारा. या आता. आजी हो म्हणतात, तुमचं वाचन चालू आहे ना, चालू द्या आणि मी बघते ते संस्काराचं काय आहे ते. आणि आजी बाहेर येते. ऐश्वर्या आजीला खणवते, म्हणते, गप्प बसा. आणि ही सारंग तिथून निघून जातात. ऐश्वर्या विचार करत असते, आई कुठे गेले असतील ह्या वेळेला. आणि बाहेर इकडे आई बसलेले असतात. तिथे जानकी कॉफी घेऊन येते आणि आईला म्हणते, आई गरमागरम कॉफी आहे आणि कॉफी घ्या. आई विचारते, काय झालं, तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का दिसतायत. तिकडे शर्वरी वंशाकडे सगळं ठीक आहे ना. परत जानकी म्हणते, कॉफी घ्या ना आई. त्यावर म्हणतात, आई नको ग, माझी इच्छाच नाही. आणि जानकी म्हणते, नका एवढी काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. विक्रांत भाऊजी आहेत ना, ते घेतील सांभाळून. आई म्हणते, ते तर आहेतच ग, पण आता कसं झालंय, त्यांच्या आई आल्यात ना, ते कोणाला सांभाळणार, आईला की बायकोला. त्यांच्या घरी वाद सुरू आहेत ग. आणि जानकी म्हणते, आई मला माहिती आहे, शर्वरी वंश इतक्या चिडक्या आहेत, पण समंजस पण तितक्याच आहेत. विक्रांत भाऊजीवर केवढं प्रेम आहे त्यांचं. आणि विक्रांत भाऊजीचं पण किती जीव लावतात त्यांच्यावर. नवरा बायकोचं एकमेकावर जर प्रेम असेल ना, तर तिसरं कोणीच कधीच त्यांना तोडू शकणार नाही. आई त्यावर बोलतात, फक्त प्रेमावर संसार चालत नाही ग जानकी. अगं नवरा म्हणला की त्याचे नातेवाईक आले, आई आली. अगं त्यांचीच कशाला, माझीच आई त्या दिवशी सगळ्यासमोर म्हणाली ना, खरा पाळणा कधी हलणार म्हणून. आणि जानकी, आमच्या पिढीच्या तुमच्या पिढीकडून काही अपेक्षा असतात ग, मुलीकडून सुनाकडून, की घरामध्ये वाळे वाजावे, दुपटी झपटी शिवावीत आणि लहान मुलांच्या हसण्याने सगळं घर भरून जावं. अपेक्षा मालतीताईने माझ्याकडून बोलून दाखवल्या, फक्त एवढंच. मला वाईट कशाचं वाटतंय माहिती का, त्या ज्या पद्धतीने टोचून बोलत होत्या ना, त्याचं मला खूप जास्त वाईट वाटलंय. आणि आईला आठवतं, त्या मालतीताई काय बोलत होत्या, त्या म्हणतात की बँकेचे व्यवहार जमत असले म्हणून काय झालं, त्याचा काय उपयोग आहे, दोनाचे चार व्हायला हवेत ना, तेच नाही. जानकी म्हणते, मग तुम्ही म्हणायचं ना त्यांना, एवढं नाव ठेवून एवढं टोचून बोलून सगळं सुरळीत होणार आहे का. जानकी म्हणते, आई नका काळजी करू, त्या डॉक्टरकडून जाऊन आल्यात ना, होईल काहीतरी. आपल्याला यावेळेस ना आनंदाची बातमी देणार आहेत. आई म्हणते, देव करू आणि असंच हो. ऐश्वर्या आईची शोधाशोध घेत असते. आणि ही त्रिपुट ती सारंगला म्हणते, नाना म्हणाल ना की रोज ह्यावेळी आई घरात नसतात, कुठं जात असतील. आणि आजी पण म्हणते, मी एवढ्या रात्री सुमित्राला बाहेर जाताना कधीच बघितलं नाही. आणि सारंग म्हणतो, आई वर गच्चीत गेली असेल. आजी म्हणते, सुमित्राला कुठं पायऱ्या चढवतात. आणि ऐश्वर्याची नजर दरवाजावर जाते. आणि ऐश्वर्या म्हणते, ही दार एवढ्या रात्री कोणी उघडं ठेवलं असेल, चला आपण जाऊन बघू. त्या दोघींचा विषय असतो. आणि ऋषिकेश बोलत नाही. असे दिवसेदिवस त्यांचा राग वाढतच चाललाय, काय करू समजत नाहीये. आई म्हणते, त्याला प्रेमाने समजू, त्याला असं वाटू दे की त्याच्या बाजूने आहेस तू. आणि हे त्रिकूट बाहेर येतं, त्याचं तोंड दुसऱ्या बाजूला असतं. आणि जानकी ते पाहते आणि पटकन उठून झाडामागे लपते. मैत्रिणीनं, ह्या जानकीने परत एकदा सिद्ध केलं की ती कशा प्रकारची मूर्ख आहे बघा. पटकन उठून लपायला जाते, पण कॉफी मग तिथंच ठेवून जाते. काही म्हणा, जानकीपेक्षा ऐश्वर्या खरंच हुशार आहे. असो. आणि आजी म्हणते, हे बघा इकडे बसली आहे सुमित्रा, कुठे गेली सुमित्रा, कुठे गेली आई, कुठे गेले आई, वगैरे वगैरे. आम्ही केव्हाचे तुला शोधतोय. काय सुमित्रा, तू इथे एकटी काय करतेस.
आणि सारंग म्हणतो, आणि तेही एवढ्या रात्री? आई विचार करून उत्तर देते, आत खूप गरम होत होते ना, इथे छान गारा वारा सुटलाय म्हणून मी इथे कॉफी पीत बसले होते. आणि आजी म्हणते, हो का, मी पण येईल हा उद्या तुझ्यासोबत. आणि ऐश्वर्या म्हणते, चला बरं मध्ये चला, नाहीतर मच्छर चावतील हा. आणि जानकी मनात बोलते, बरं झालं मी हिला बघितलं, नाहीतर हिला समजलं असतं की आम्ही एक टीम आहोत ते. आजी म्हणते, बघ तुझ्या सोन्याला किती काळजी आहे तुझी. चल आता मध्ये चला. आणि हे तिघे जणे मध्ये जातात. ऐश्वर्या मात्र मागे राहते. इकडे तिकडे फिरत तिची नजर भिरभिरती असते, काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते. आणि तिचा पाय त्या कॉफी मागायला लागतो आणि विचार करते, कप खाली कोणी ठेवला, मूर्ख लोक. तो कप टेबलावर ठेवते आणि जायला निघते. पण तिच्या लक्षात येतं आणि ती लगेच मागे फिरून पाहते. 2 कप दिसतात. ती म्हणते, आई तर एकट्याच होत्या, मग हा दुसरा कप कुठून आला? याचा अर्थ इथे आई एकट्या नव्हत्या, त्यांच्यासोबत कोणीतरी होतं. आणि परत शोधायला सुरुवात करते. तोच तिथे तिला झाडामागे काही झाडांचे फाटे हललेले दिसतात. आणि ती विचार करते, कोण असेल इथे? आणि ती हळूहळू पुढे जाते आणि विचारते, कोण आहे इथे, कोण आहे? ती फाटे बाजूला करून पाहणार तोच सारंग येतो आणि म्हणतो, चला आम्ही केव्हाचे गेलोयत आणि तुम्ही इथे काय करताय, चला. सारंग तिला घेऊन जातो. जानकी बाहेर निघते आणि म्हणते, ही ऐश्वर्या जरा जास्तच शहाणी आहे. या जानकीला आता माहिती झालं ही ऐश्वर्या शहाणी आहे ते. आणि ती स्वतःशीच म्हणते, जानकी तुला सावध राहून काम केलं पाहिजे, नाहीतर आमचा प्लॅन कळायच्या अगोदरच सारंग भाऊजीला हिचं खरं रूप कळालं पाहिजे. ऐश्वर्या रूममध्ये येते आणि खूप टेन्शनमध्ये असते. आणि सारंग विचारतो, काय झालं, तुम्ही तिथे काय करत होतात? आणि ऐश्वर्या म्हणते, मला डाऊट येतोय, तिथं एकट्या आई नव्हत्या, त्यांच्याबरोबर कोणीतरी अजून होतं. आणि सारंग विचारतो, तुम्हाला कशावरून असं वाटतंय? ऐश्वर्या म्हणते, कशावरून काय, तिथे कॉफीचा दुसरा कप होता, तुम्ही विचार करा ना, आई जर एकट्या असत्या तर कॉफीचा एक मग कसा आला? आणि तिथे मगाशी नाना पण म्हणाले ना की आई रोज रात्री या वेळेला बाहेर जाते. आणि सारंग म्हणतो, हो, एवढ्या रात्री आई बाहेर जाते हे बरोबर आहे, आणि सोबत कोण असणार आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणते, दोन तर सॅम्पल आहेत आपल्या घरामध्ये, साखरेला मुंग्या लागलेल्यासारख्या चिटकून असतात. सारंग विचारतो, कोण ऐश्वर्या? आणि ती म्हणते, एक तर ती बिनपगारी जानकी आणि दुसरी बेरोजगार LLB अवंतिका. काय नावं ठेवली आहेत हिने, हिला किती रोज मिळतो काय माहिती. त्यावर सारंग हसतो आणि म्हणतो, आईला कंपनी देतायत तर देऊ द्या की, काय फरक पडतो? त्यावर ऐश्वर्या म्हणते, मला काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी कंपनी दिली तर, पण प्रॉब्लेम हा आहे की आई आपल्याशी खोटं बोलल्यात, याचा अर्थ आई आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. सारंग म्हणतो, आपल्याला या घरात टिकून राहायचं असेल ना, आपल्याला असं वागून नाही जमणार. आईने पुन्हा एकदा आपल्याला विश्वासाने आणि प्रेमाने या घरात घेतलं आहे, घेतले की नाही? आपण जर हिच्यावर संशय घ्यायला लागलो, तिच्या विरोधात विचार करायला लागलो, तर ते आपल्याला बरोबर नाही होणार ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग प्रश्न संशयाचा नाही आहे. अहो, त्या दोघींनी आईनं आपल्या विरोधात केलं तर आपण मग करायचं काय? झालंच, मग संपलं सगळं, मग आपण काहीच करू शकणार नाहीत आपण. सारंग म्हणतो, दोघांनी चांगलं वागून आईचं मन राखण्याचा प्रयत्न करूया. त्यावर ऐश्वर्या म्हणते, तुम्ही ती काळजीच करू नका, मी करते बरोबर, आईचं मन राखण्याचा पूर्ण प्रयत्न करते मी. आणि सारंग तिथून निघून जातो. ऐश्वर्या मनात बोलते, त्याआधी ह्या बॉसला ऋषिकेशपर्यंत पोहोचायचे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश नानाच्या रूममध्ये येतो आणि नाना ऋषिकेशला बसायला सांगतात. ऋषिकेश मोबाईल काढतो आणि गण्याने पाठवलेले फोटो दाखवतो आणि विचारतो, ह्या माणसाला तुम्ही ओळखता का? नाना तो क्षण आठवतात ज्या वेळेस नानाला आउट हाऊसमध्ये बांधून ठेवलेलं असतं. आणि नाना म्हणून ऋषिकेश हाक मारतो आणि नाना दचकतात. आणि नाना म्हणतात, हो हो हो, ह्याच माणसानं मला किडनॅप केलं होतं, हाच येतो. नाना विचारतात, तुला कसा सापडला याचा फोटो? आणि ऋषिकेश म्हणतो, मिळवलाय मी नाना, मी ठरवलंय की काही झालं तरी या माणसाला मी पकडणारच आहे. खरं तर कालच पकडणार होतो, पण नेमका माझ्या हातातून निष्ठला. मी याला तर धरणारच आहे, पण ह्या काळा कोट घालून उभा आहे ना, तो त्याचा बॉस आहे, त्याला सुद्धा पकडणार आहे. नाना जरा घाबरतच म्हणतात, अरे ऋषिकेश, ही लोक खूप खतरनाक आहेत रे, ते नेहमी कोण्या ना कोण्या बॉसला बोलायचे. हे बघ, मी आता सुखरूप आलोय ना, ते दे सोडून त्याला. ऋषिकेश म्हणतो, नाही नाना, त्या लोकांनी तुम्हाला इतका त्रास दिला, त्या लोकांना इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी. त्यांच्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झालाय, त्यांच्यामुळे माझ्यावर आणि जानकीवर संशय घेतला गेला सगळ्यांचा, आणि त्यांच्यामुळेच माझ्या आईच्या मनावर देखील परिणाम झाला. इतक्या सहजासहजी नाही सोडणार, आणि जोपर्यंत मी त्या लोकांना जेलमध्ये टाकत नाही ना, तोपर्यंत त्यांना सोडणारच नाही. आणि त्या संपतला तर शोधणारच आहे, पण त्या बॉसलाही सोडणार नाही. नाना म्हणतात, हो बरोबर आहे, तू तुझ्या मनाला जे वाटेल ना ते कर तू, आणि तू शोधून काढ त्यांना, वाघासारखा फाडून टाक. माझा ऋषिकेश वाघ आहे, वाघ.
आणि तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्या आज पाठीशी आहे. आणि तो तसं म्हणून तिथून निघून जातो. इकडे सौमित्रच्या रूममध्ये सौमित्र अवंतिकाला सांगत असतो, दादा कुणाचा तरी पाठलाग करत होता, त्याच्या मागोमाग वहिनी पण तिथे आली होती. मी दादाला विचारलं काय काम आहे तो तिथे का आलाय, पण तो काही न बोलता तिथून निघून गेला. मग अवंतिका विचारते आणि जानकी वहिनी, आणि सौमित्र म्हणतो ती खूप टेन्शनमध्ये होती, खूप दया येते ग मला. दादा यावेळेला चुकीचा वागतोय, हा मॅटर न खरं तर पोलिसांनी सांभाळायला पाहिजे. अवंतिका विचारते पण तू तिथे का गेला होतास, आणि सौमित्र म्हणतो काही नाही ग, एक क्लायंट मीटिंग होती म्हणून मला तिथे जावं लागले. आणि तिथे जाऊन पाहतो तर हे सगळं. आणि तो हाताचा मोबाईल टेबलवर ठेवतो आणि मागून जानकी येते. अवंतिका म्हणते एवढं ओव्हर थिंकिंग करू नको रे, बघ सगळं ठीक होणार आहे. आणि जानकी म्हणते अरे वा, रणदिवेची धाकटी सून जबाबदार झालेली दिसते. आणि अवंतिका पण थोडी ॲक्टिंग करत म्हणते मग माझ्या गुरु कोण आहेत, शेवटी साक्षात जानकी देवी. आणि हे तिघेही हसतात. सौमित्र परत जानकीला विचारतो दादाशी बोलणं झालं का. त्यावर जानकी म्हणते तुमचे दादा अजूनही चिडलेत माझ्यावर. मग काय झालं, तुमचे दादा जरी हट्टी असले ना, मी पण त्यांची बायको आहे, अशी हार नाही मानणार. आणि जानकी दोघांना म्हणते पण आता तुम्ही खाली चला, इडली केली आहे गरम गरम, कोण खाणार आहे. आणि ही बाया परत तिला कान लावून असते. ती त्यांच्या रूममध्ये येते आणि सौमित्राचा मोबाईल घेते आणि म्हणते आता दाखवते ह्यांना. ती मोबाईल लपून घेऊन जाते. इकडे शर्वरीच्या घरी विक्रांत मोबाईलवर त्याचं काम करत बसलेला असतो. आणि शरू त्याच्या हातातून मोबाईल काढून घेते आणि विचारते आधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. विक्रांत विचारतो कसला प्रॉब्लेम. त्यावर शरू म्हणते तोच जो अचानक आपल्या घरी आलाय. त्यावर विक्रांत चिडतो आणि म्हणतो हे जरा अति होतंय हा, माझ्या आईला प्रॉब्लेम म्हणतेस तू. आणि ती म्हणते माझी आई आहे, तुझी कोणी नाही आहे का. त्यावर शरू म्हणते आहे ना, मी त्यांना आपलंच मानते रे, पण त्या मला आपलं मानतात का. तू बघतोस ना त्या आल्यापासून माझ्याशी कसं वागतायत, मला सारखं टोचून टोचून बोलतायत. मला नाही रे, माझ्या आईला पण नको नको त्या बोलल्या. आणि विक्रांत म्हणतो तुझं म्हणणं खरंय, पण त्याचं वाक्य शरू पूर्ण करते मी शांत बसू असंच ना. कशी शांत बसू सांग ना. आता सुद्धा त्या सर्कशीतल्या रिंग मास्टर सारख्या किचनमध्ये उभे असतात. हे घे, ते नको करू, ते कर, हे नको करू, हे काय आहे विक्रांत. आणि विक्रांत म्हणतो मला एक उपाय सुचलाय. जेव्हा ती किचनमध्ये असेल ना तेव्हा तू बाहेर थांब, आणि तू जेव्हा किचनमध्ये असशील ना तेव्हा तिला बाहेर थांबायला सांग. मग प्रश्नच मिटला, भांडणं नाहीत की काहीच नाही. कशी वाटली आयडिया. त्यावर शरू म्हणते मी त्यांना बाहेर जायला सांगू. मी त्यांना तसं सांगू की तुम्ही बाहेर जा. विक्रांत म्हणतो आणि शरू म्हणते मी. विक्रांत म्हणतो हो. परत शरू म्हणते मला सांगणारी तू कोण आहेस असं त्या म्हणणार नाहीत. तुझ्या आईवर कुठलेही उपाय चालत नाहीत. आता माहिती आहे तुझी आई काय करते. विक्रांत विचारतो काय करते. शरू म्हणते सगळ्या डब्यावर चिठ्ठ्या लावते. विक्रांत म्हणतो हो अगं, हे मी तर लहानपणापासून पाहतोय. आणि शरू म्हणते तुमच्या सवयी तुमच्या किचनपर्यंतच मर्यादित ठेवा ना, माझ्या किचनमध्ये कशाला लुडबुड. अरे मला नाही आवडत, हे माझं किचन आहे, माझं पर्सनल. त्यांना हे कळत कसं नाही. आणि विक्रांत म्हणतो नको ना एवढं चिडू, काही दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि शरू म्हणते काही दिवसाचा प्रश्न नाहीये, तू ऐकलं नाहीस पण मी व्यवस्थित ऐकलंय. ते त्या म्हणाल्यात की नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. म्हणजे मला रोज टॉर्चर करणार, नको नको ते टोमणे मारणार, आणि काही बोलल्या नाही तरी मला त्यांच्या नजरेतून दिसतं मी त्यांना वंशाचा दिवा देऊ शकत नाहीये, त्यामुळे त्यांनी मला आधीच अपराधी करून ठेवले. आणि विक्रांत म्हणतो अगं शरू तसं नाहीये. शरू म्हणते तू ऐकलं नसतील रे, पण मी नीट ऐकलंय, मला कळालंय त्यांना काय म्हणायचंय ते. मला बाळ नाही झालं तर त्या मला घरातून बाहेर काढतील का रे, असं म्हणते आणि रडते. आणि विक्रांत म्हणतो असं कसं मी तुला जाऊ दे, मी आहे ना. आणि शरू त्याच्या जवळ जाते आणि म्हणते आपण सगळे प्रयत्न करतोय पण काही आपल्या हातात नसतं रे, तू सांग ना प्लीज, त्यांना समजावून सांग. आणि विक्रांत म्हणतो तू रडू नको, शांत हो, रिपोर्ट आले ना कळेल सगळं. आणि आशीर्वाद बंगल्यामध्ये सगळे नाश्त्याला बसलेले असतात. जानकी विचारते भाऊजी कशी झाली इडली सांगा तरी. आणि सौमित्र कुठल्या तरी भाषेतून काहीतरी बोलतो. आणि जानकी परत विचारते काय. मग सौमित्र म्हणतो सुपर, इडली तर कापसासारखी आहे सॉफ्ट, आणि सांबर तर कमाल आहे. त्यावर जानकी थँक्यू म्हणते. आणि अवंतिका म्हणते वहिनी मला जरा इडलीची आणि सांबरची रेसिपी देता का. ते काय आहे ना, आमच्या आहोंना जरा जास्तच आवडलाय आजचा नाश्ता. त्यावर जानकी म्हणते बरं हां जाऊ बाई. आणि आई म्हणते अवंतिका मीच तुला शिकवते. ऋषिकेशला जानकी म्हणते पोटभर का हा, आजचा बेत फक्त तुमच्यासाठी केला स्पेशली. आणि आई विचारते आई आणि सारंग कुठे आहेत. आणि लगेच हे दोघं जण येतात. आजी म्हणते वा छान आहे, तुम्ही अगोदर नाश्त्याला बसला आहेत, आम्ही पाहुण्यासारखं नंतर आलोय. काय जानकीबाई आम्हाला कळवायचं तरी सांगता नाही आलं का. जानकी म्हणते सॉरी आजी, राहून गेलं माझ्याकडून. आणि इडली सांबाराच्या सुगंधाने तुम्ही इथपर्यंत आलात ह्याचंच कौतुक आहे मला.
ह्याचा अर्थ की मी केलेला पदार्थ चांगला झालाय, बरोबर की नाही? आजी म्हणते हो तर हो, हां बोलण्यात अगदी पटाईत आहे हां. आणि आजी ऐश्वर्याला म्हणते अगं ए गुंडी ये ना, बस इथे ये. आणि ऐश्वर्या सौमित्राच्या बाजूला बसते. त्यावर ऋषिकेश म्हणतो 1 मिनिट, हिला इथे बसायला सांगायचं नाही, इथे तू बसू नकोस. आणि ऐश्वर्या म्हणते मी इथं बसायचं नाही म्हणजे? आणि म्हणते मी इथं खायला बसायचं नाही की? आणि दादा म्हणते पुढं. आणि बघा मैत्रिणी, एरवी त्याला अरे का रे ऋषिकेश असं म्हणत असते आणि आता ती दादा बोलते. त्यावर ऋषिकेश म्हणतो तुझ्या तोंडून दादा म्हणायचं नाही हां मला. आणि ऋषिकेश म्हणतो हे बघ ऐश्वर्या, तू इथे बसू नकोस, तुझं तू दुसरीकडे जाऊन बस, माझ्यासमोर बसू नकोस प्लीज. आणि आजी म्हणते अरे रे रे रे, काय रे ही तुझी भाषा? आणि आईला म्हणते सुमित्रा ऐकतेस ना? आई म्हणते आई तू जरा शांत बस. आई ऋषिकेशला विचारते काय रे काय झालं? त्यावर ऋषिकेश म्हणतो खरं तर हे तुम्हा दोघीमुळे झाले, तुझ्यामुळे आणि तुझ्या सुनेमुळे झाले. एकतर ही नुसती बॅग घरात आणून ठेवली आहे, त्यावेळेस काही बोललो नाही. हे बघा मी तुमच्याशी बोलत नाही, माझं येतो खातो आणि ऑफिसला निघून जातो, बाकी काही खपून घेणार नाही. ही जर इथे बसणार असेल तर मी इथं बसणार नाही, तुम्ही खावा मी जातो. आणि तो उठतो. आई म्हणते ऋषिकेश बस, असं अन्नावरून उठून जात नाहीत, अन्नाचा अपमान होतो, चल बस सुरू कर खायला. आणि ऐश्वर्याला पण म्हणते तू पण बस तिथे. आणि ऋषिकेश रागाने टेबलावर हात आपटतो आणि म्हणतो मी काय सांगितलंय आता आई, ही इथे बसणार नाहीये. त्यावर जानकी म्हणते काय चाललंय ऋषिकेश? त्यावर ऋषिकेश म्हणतो या घरातले सगळे निर्णय तुम्हीच घेता ना, मग आता तुम्हीच ठरवा, ही जर बसणार असेल तर मी बसणार नाही. आणि आई मनात विचार करते ऐश्वर्याला जर इथं बसू दिलं नाही तर ही सारंगचे कान भरेल, आणि बसू दिलं तर ऋषिकेश चिडून निघून जाईल, काय करू? आणि ऐश्वर्या सारंगला विचारते काय करायचं म्हणजे, मी इथं बसायचं नाही का इथे? आई म्हणते ऐश्वर्या तू इथेच बस, कुठेही जायचं नाहीये, बस इथेच. आणि ऋषिकेशला आई म्हणते ती पण आपल्या घरचीच आहे ना? त्यावर ऋषिकेश म्हणतो आज पण तुम्ही तिचीच निवड केली आहे, मी जातो. आणि तो उठतो. आणि ऐश्वर्या मनात म्हणते हा जर गेला तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल. आणि ती त्याला थांबवते, म्हणते थांबा, तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि ती बोलत बोलत सौमित्राचा मोबाईल टेबलवर ठेवते आणि म्हणते मला माहिती आहे आणि मैत्रिणींनो, मला ह्यांच्या फोनचं आणि दरवाजाचं काही लॉजिकच लागत नाही. आपल्या मोबाईलला कंपल्सरी लॉक असतो, जो फक्त आपल्यालाच माहीत असतो. आणि ही ऐश्वर्या सगळ्यांचे मोबाईल कसे काय यूज करते काय समजतच नाही, आणि ह्यांचे दरवाजे कंपल्सरी उघडे असतात. असो, बघू आपण पुढे काय होणार आहे ते. ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळ्यांनी जरी मला घरात आणलं असलं तरी तुम्ही अजून कोणीच मला स्वीकारलेलं नाही, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, तुम्ही थांबा, मी जाते माझ्या रूममध्ये. आणि हा पण बैल उठतो आणि म्हणतो ऐश्वर्या थांबा, तुम्ही जर इथे थांबणार नसाल ना तर मी पण नाही थांबणार, चला. आणि जानकी म्हणते थांबा सारंग भाऊजी. आणि तो म्हणतो नाही वहिनी राहू दे, आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन खाल्लेलंच बरं. आणि सारंग ऋषिकेशला म्हणतो दादा तू माझ्या पत्नीशी जे वागतोयस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये, कळलं ना? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो आता तू मला शिकवणार बायकोचा बैल कुठला? जानकी म्हणते ऋषिकेश जरा शांत व्हा, काय हे सकाळी सकाळी? आणि ऋषिकेश म्हणतो एक शब्द बोलू नको जानकी, हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. जेव्हा तू पासून ही घरामध्ये आली आहे ना तेव्हापासून आपल्या घरामध्ये भांडणं सुरू झाली आहेत. आणि तो म्हणतो एक वेळेस मी मेलो तरी चालेल, पण इथे असताना ही माझ्यासमोर दिसली नाही पाहिजे. आई म्हणते अरे ऋषिकेश काय बोलतोयस तू हे? आई सारंगला आणि ऐश्वर्याला म्हणतात जा तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊन खा. आणि आई जानकीला म्हणतात दे त्यांना वाढून दे. आणि जानकी म्हणते आई पण? आणि आई म्हणतात दे तू. आणि जानकी 2 डिशमध्ये घेऊन येते. आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत संपत सौमित्राच्या फोनवर फोन लावतो आणि ऋषिकेश तो फोन उचलतो. संपत म्हणतो बॉस तुम्ही काय बी काळजी करू नका, समजू ठीक आहे ना तिथं? आणि ऋषिकेश म्हणतो हॅलो कोण बोलतंय? आणि ऐश्वर्या संपतला म्हणते ऋषिकेशच्या डोक्यात आता संशयाचा किडा सोडला आहे, हाच तो विचार करेल की सौमित्रच बॉस आहे. आणि सौमित्र त्याचा मोबाईल शोधत टेबलाजवळ येतो. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. आणि अशीच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकही करा. चला मग भेटूया उद्याच्या भागात.